अरे वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे आज खरं सांगतो भाऊ, तुझी चेष्टा केली रे गेल्या साली, पण तू दाखवून दिलं भावामध्ये काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जाहीर तुझा गुरु तारला. विठ्ठल आणि म्हणून हे पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमधून साक्षात माझी माऊली ज्ञानोबाराय माझ्याशी बोलती, अशी भावना ठेवून भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरि तयावरी, हरि तयावरी, तयावरी. बरोबर लक्ष ठेवा. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. महाराज आता डोळे उघडले आमचे. उद्यापासून तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचील मी. पण फायदा कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यावर हरी कृपा करतो. आणि एक लक्षात ठेवा, कृपेत जी ताकद आहे ना टकले पाटील, ती कृपा करणाऱ्यात नाही. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली कापसे सर त्याला विचारा, नाही तर सर्व माहिती आहे तुम्हाला. काळबांडे शास्त्री, रामायणातले 2 पात्र डोळ्यापुढे आणा, हनुमान श्रीराम. ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालला. जय श्रीराम. जेमी अमोग रघुपती करबाना येई भाते बेरा चले हनुमान. बस कामापुरतं. तेवढ्या घाईनं असं ते घाईत गेलं ना, हळूहळू गेलं का. जेमी अमोघ रघुपती कृपाना, धनुष्यापासून बाण सुटावा श्रीरामचंद्राचा, सरळ रेषेत हनुमानजी. म्हणजे कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं, ज्याच्यावर कृपा केली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. म्हणून कृपा महत्वाची आहे. कृपा. आणि ती कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. कारण भगवंतात जी ताकद नाही ते कृपेत आहे. प्रारब्धाने कोणाला सोडलं का राजू नाना? खरं सांगा, प्रारब्धाने कोणाला सोडलं? प्रत्येकाला आहे. अरे लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, दगडाला आहे, प्रेताला सुद्धा. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं विलासराव, त्याचे 2 तुकडे केल्यावर अर्ध्या तुकड्याचा 6 इंच तुकडा त्याचा केला चिमटान, उरला 6 इंच त्याचा केला चमचा. अशोकराव आधी एकच होतं लोखंड, पण 2 तुकडे केले, 1 चिमटा झाला आणि 1 चमचा. प्रारब्ध किती बदललं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चुकीचं आहे का राजू नाना? चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त आपला चमचा कीर्तनात राहू द्या. याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हातानं जेवायचे. आता आंघोळ झाली न कांदा पोहे की चमचा. मी असं विचारतो, पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? तर त्यालाच म्हणतात चमचा. मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं ते चमचा. चिमटावर चमचे, हे लोखंडाचं प्रारब्ध. चिमटावर चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. है ना? दगडाचं प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली, उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. आधी एकच होता का नाही? पण अर्ध्या तुकड्याची मूर्ती आणि अर्ध्या तुकड्याची पायरी. काय झालं? ज्याची पायरी तिथं जोड्यासह लाता ठेवतो आम्ही, आणि जे मूर्ती तिथं डोकं, हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय ठे, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. तुका म्हणे देव पाषाण पायरी, देव पाषाण देव पाषाण पायरी, देव पाषाण पूजा एकावरी पाय ठेवी.
एकावरी पाय ठेवी. बदललं प्रारब्ध. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ, एक मंत्रालयात एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करतं आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करतं. हे प्रारब्ध आहे. काही काही माणसं, तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेबने मी एकाच वर्गात शिकलो, असे बाता मारणारे लोक आहेत ना. कोणाकोणाच्या वर्गात होते साहेब कोणाच माहीत. ठीक आहे भाऊ, चांगलं झालं, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तू कोयते घेऊ घेऊ जर्सी गायसाठी ऊसच तोडला पाहिजे का? याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध प्रत्येकाला आहे. दगडाला आहे, अरे प्रेताला किसी की लाश पर फुलों की लड़ी, किसी की लाश बिगर कफन की पडी. पाय ना तुम्हाला, एक प्रेत कसं सजवल्या जातं की जसा नवरदेवाची यात्रा, आणि एक 3 दिवस झाले येड्या बाबळीजवळ पोलीस पंचनाम्याला कुत्री बसली भोवताल. प्रारब्ध मानावं लागेल तुम्हाला. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वरात सुद्धा नाही. अरे परमेश्वराला चुकत नाही, बाकीचं कशाला? नामा म्हणे कर्म देखा देवादिका चुकेना. पण प्रारब्धात बदल करायची ताकद भगवंताच्या कृपेत आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. आता एक तुम्हाला थोडासा संदर्भ, बरं का, काळबांडे शास्त्री तुम्हाला माहीत असेल ते, पण सुदामजी, थोडंसं सांगू का अशोकराव? हां, मला माहिती आहे तुम्ही त्याच पार्टीनं बोलणार आहे. सांगा सांगा. बरं ठीक आहे. थोडासा एक नवीन विषय 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मणीन, तिचा नवरा मेलेला, 2 लेकरं, जंगलात राहत होती, विधवा बाई, जाऊन काहीतरी मागायची आणि लेकराला पोसायची. जंगलातली घटना. ओंजळभर हरभरे कुठून तरी आणले, अर्धे खाऊ घातले लेकराला आणि अर्धी गाठोडी फडक्यात बांधून, उतरंडपूर्वी असायची, उतरंड म्हणजे ठेवली. रात्री झोपल्यावर चोरटे आले. चोरट्यानं ते सगळे पाहिलं तर ते हरभऱ्याची गाठोडी, दागिन्याचे मणीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोराने डोकं चालवलं, दागिन्याची गाठोडी सापडली. काढली, पळा लागले. हिला जाग आली तर उतरंड पडली आणि ते चोरटे पुरं आणि ही माग. अरे वाटोळ होईल तुमचं. माझ्या लेकरासाठी सकाळी काही मिळणार नाही म्हणून हरभरे गाठोडीत बांधून ठेवले होते, ते घेऊन चालला. शाप आहे माझा, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे नीट ऐका. आणि मग ते चालले सांदीपणी गुरुच्या आश्रमापासून चोरटे. म्हणले तर हरभरे आले का, दिले फेकून आश्रमात. सकाळी सरपण आणायला दोघाला पाठवलं. ती गाठोडी गुरुमातेला सापडली. पण सुदामजी रात्री 12ला जागे होते, ब्राह्मणींच्या शापाचे शब्द ऐकले होते. हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरुमातेनं दिली. भूक लागल लेकर खा, सुदामजीच्या जवळ दिली. खरंच भूक लागली. सुदामजीनं सगळे हरभरे खाल्ले, देवाला दिले नाही. हां, इथपर्यंत ठीक आहे. आणि मग सुदामजी जेव्हा द्वारकेला आले, लवकर कसे आले? राहिलेले सांगतील काय भांडे शास्त्री. लवकर आले म्हणजे वेळ नाही ना. आणि सगळे झाल्यावर देवाने विचारलं, सुदामा जी, आपको एक दिन की याद है? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, लकड़ी लाने जंगल गई हुई बरसात है. कृष्णा सुदामा को भूख सताया और चोटी से चना सुदामा चबाया. मैंने कहा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे बहाना, बरसात पाणी जे घबराना, कुछ नाही खात प्रभू दात कटकटात है. मी म्हणत होतो पाऊस पडला होता आणि काय खातो रे, तू म्हणला खात नाही काय, दात वाजतात थंडीनं, बोलला होता. मग मी काय म्हणलं होतो? हसकर बोले ते कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्मभर भिकारी. सुदामा, हो देवा खरं आहे. मग एवढं आपलं एकमेकावर प्रेम होतं. सगळे हरभरे तूच खाल्ले, मला का नाही दिले होते? आज बोलतो माय बापा, रात्री 12ची गोष्ट, तुम्ही सगळे विद्यार्थी झोपला होता, मी जागा होतो. ब्राह्मणीन धावत होती, चोरटे पळत होते. आपल्या गुरुच्या आश्रमात ती गाठोडी फेकली. त्या ब्राह्मणीनं शाप दिला होता, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे मी ऐकलं होतं. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली आपल्याला. मी ठरवलं, या हरभऱ्या मागं शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. मग माझ्या
परमेश्वरानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळेल? मग मी ठरवलं, देवा आमच्यासारखे किती दरिद्री होऊ दे, पण माझा जगाचा बाप दरिद्री होता कामा नये, म्हणून तुम्हाला हरभरे खाऊ दिले नाही. कुंकुम तिलक, बोट वर होती राजू नाना, अंगठा खाली, पण असा फिरवला देवानं. लक्षात घ्या, कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्रीक्षयचा अर्थ होतो लक्ष्मीचा नाश. अक्षर फिरवलं, यक्षश्री केला. श्रीक्षयचा यक्षश्री होतो म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. लक्षात घ्या, म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. हरी कृपेत त्याचा नाश झाला. हरी कृपेत त्याचा नाश झाला. कृपेत त्याचा नाश झाला. एका जनावरनी भोगे परताचा, 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 हरी कृपेचा नाश झाला. हरी मुखी गाता हरपदी देता, हरी मुखी गाता हरपदी देता, एका जनार्दनी भोग प्राणाचा, एका जनार्दनी भोग प्राणाचा, हरी कृपेचा नाश झाला. हरी मुखी गाता हरपदी देता, हरी मुखी गाता हरपदी देता. प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीत नाही, पण हरीच्या कृपेत आहे. आणि ती कृपा हरीची होण्यासाठी एवढंच कर, भाव धरून या. वाची ज्ञानेश्वरी फायदा कृपा करी हरी तयावरी. महाराज मी आलो कशासाठी 9 वाजता तुमच्याकडे? काळ्याच्या भयातून सोडवा म्हणून. तिथं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचे वदता साचेन भय कळी काळाचे नाही तया, 3ऱ्या चरणात. आणि 1ल्या चरणातला फायदा सांगता, कृपा करी हरी तयावरी. अरे हो दमकाड, हरीच्या कृपेचा आणि काळाचं भय नसण्याचा फार मोठा संबंध आहे. तो वारकरी खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला, पाटलाच्या वाड्या पडून चालला होता. पाटलाचं कुत्रं होतं, धावलं, वारकरीच्या गळ्यात पाय टाकले अशोकराव. वारकरी घाबरला बरं का टकले पाटील, दगड घ्यायला. लोक म्हणले वारकरी बाबा दगड हाणला का कुत्र्यानं नरड फोडलं? अरे मग गळ्यात पाय टाकले काय करू? काहीच करू नको, ज्याचा आहे त्याला हाक मार. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी? बाकीचा उद्योग नको, फक्त हाक मार. पाय टाकले गळ्यात कुत्र्यानं. वारकरी घाबरून म्हणतो, कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात, पण पाटला लक्षात कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील बाहेर नाही आले, कांदा पोहे खाता खाता आवाज दिला बरं का टकले पाटील, मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकला आणि कुत्र्यानं वारकरी सोडला. पडतच आलं कुत्र शेपूट हलवत. आणि मग थोड्या वेळानं मालक आले, पाहिलं तर वारकरी दादा तुमच्यावर धावलं कुत्र. कोण? पाटील. या आत या, आत या, आत या. कुत्र अंगणात बसलेलं होतं. वारकऱ्याला वरच्या छपरात बसवलं घोंगडं टाकून. ग्लासभर दूध आणलं वारकऱ्यासाठी. 3च घोटात ग्लास रिकामा केला. वारकऱ्याचं भेन म्हणजे काय? पुन्हा पायावर डोकं ठेवलं. आता येत जा वारकरी दादा. येत जाईल. आता येत जा बरं का? हो येत जाईल. आता येत जा. हो तुमचाच वाडा समजायचा. येत जा. हो येत जाईल, येत जाईल. असं करता करता वारकरी मागं सरकत होता. सरकता सरकता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र जाग्यावर बसू नये. का? कुत्र्यानं बघितलं ज्याचं नरड फोडणार होतो त्याला माझ्या पाटलानं ग्लासभर दूध दिलं
आणि याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं, याच्यावर माझ्या मालकाची कृपा आहे, हे चावण्याच्या लायकीचं नाही. लक्ष झालं? अरे जर पाटील उभा आहे, कुत्र्याचा मालक, तर वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसा काळाचा मालक हरी, त्याची कृपा झाल्यावर भय कळी काळाचे नाही भय कळी काळाचे नाही, भय कळी काळाचे नाही. बस बस, अजून बरंच आहे, पण ते बरंच असू दे, वेळेची सवय आहे बघ राजू. या तिन्हीच एकत्रीकरण म्हणजे पैठणचे संत आहे, लक्षात. नाहीतर एक पैठणचे संत सोडले की सगळ्या संतांच्या जीवनचरित्राचा विचार करा. लौकिक दृष्ट्या 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन, त्या संतांच्या प्रमाणावरून. दुष्काळ पडिला द्रव्ये नेला, मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ही परिस्थिती लक्षात घ्या, या प्रमाणावरून परिस्थिती लक्षात घ्या. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ज्ञानोबा राय, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेची जात, सोपान मज सांभाळीत. नामदेव राय रात्री 12 वाजता भांडल्या नामदेवाच्या पत्नी रुक्माई सोबत. 2 प्रहर रात्र, शब्द पहा, 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे, माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी, नाचे अहर्निशी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजून सांगा, नामयाची राजा बरी नव्हे. अव रखमाबाई विठोबाशी सांगा, भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले. अहो रखमाबाई विठोबासी सांगा, अहो रखमाबाई विठोबासी सांगा, अहो रखमाबाई विठोबासी सांगा, अहो रखमाबाई विठोबासी सांगा. भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले. नामदेवाच्या पत्नीचं भांडण आहे रुक्माई आईसोबत. भला मार्ग तुम्ही उमजवणी सांगा, नामयाची राजा बरी नव्हे, तुमच्या बुवानं आमचा बुवा पार पागल करून टाकला. 1-2 माणसं असते तर भागवलं असतं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरती नारायणा. रोहिला गडकर, हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बा आपल्या नारा विठा महाता गोंदा, 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साकराई 4 सुनाबाई, नामयाची आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी. किती झाल्या? कोणं मोजले म्हणा, द्या ठोकून 14, काय होत त्याला. बरं पुन्हा एकदा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, किती झालं? 4 नाही 28 होईल. नातन नावन तुम्ही हिशोब डबलवर देता, जरा समजून घ्या ना. राजा एक गोणाई नाव आहे, पण कोण आहे? 2 सासू सुना, म्हणजे 2च. असं आता जमलं. दामा नामा दाना बाप लेक 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा 4 पुत्र 4 न 4 8. 4घाचे लग्न झाले अशोकराव. लाडाई गोडाई यसाई साकराईन 4 सुनाबाई नामयाच्या 12. आऊबाई लेकी 13. निंबाबाई बहिणी 14. मग तेच सांगितले मी तुम्हाला. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, ही तक्रार नामदेवाच्या पत्नीची आहे. 14 माणसे आहे माझ्या घरी, हिंडती दारो दारी अन्नासाठी, हिंडती दारो दारी अन्नासाठी, हिंडती दारो दारी अन्नासाठी, दारी अन्नासाठी. 14 माणसे आहे माझ्या घरी, 14 माणसे आहे माझ्या घरी, 14 माणसे आहे माझ्या घरी, 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारो दारी अन्नासाठी, हिंडती दारो दारी अन्नासाठी. या प्रमाणावरून आपल्या लक्षात आलं असेल की एक एकनाथ महाराज सोडले तर सगळ्या संतांच्या लौकिकदृष्ट्या परिस्थितीचा विचार करा. फक्त एक एकनाथ महाराज संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. बरं का, ह्या दोघी राजू नाना दोघी एकत्रित नांदत नाही सरस्वतीनं लक्ष्मी, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं.
नाही तर दोघीच जमत नाही. सरस्वती आणि लक्ष्मीचं कोणाला सांगू नका, मी सांगतो. ते दोघी रात्री 12 वाजता लक्ष्मीला सरस्वती, का ग मी राहते तिथं तू का नाही राहत? कोणाला सांगत असाल सांगतो, सांगू नका. तू कुठं राहते? सरस्वती म्हणली मी ब्राह्मण घराण्यात राहते. आणि तू सारखी गुजराती मारवाडी आणि यांना कायम दक्षिणा मागायला लावतेस, का नाही राहत? आता लक्ष्मीनं जे उत्तर दिलं मी सांगतो, फक्त याचा बोबाटा करू नका. लांबलचक उत्तर आहे पण सांगतोच. एका आचमणे अगस्त्य मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी दिदर्शापेक्षया धाडीला, ऐके मतपतिते पदे शिनविले, ऐशी दिजांची लीला ना ऐसे दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे कळलं सगळे? हो म्हणत ना, होला काय बस होशीन हो लावा. एका आचमणे अगस्त्य मुनीने माझा पिता शोषिला. बरं का विलासराव, लक्ष्मी म्हणली एका वंजईत माझा बाप पिऊन टाकला. कोणी? अगस्ती ब्राह्मणाने. लक्ष्मीचा बाप कोण? धाडस नका करू, बरं खरं पाहिजे. पण कोण कोण लक्ष्मीचा बाप? समुद्र. शावा आहे, बरोबर, एकदम एक नंबर. 100 पैकी 250 तुम्हाला. आणि आज गणित चुकणार नाही, कारण आजचं जे सौजन्य आहे ते ज्ञानेश्वर विद्यालय एकतुणी मुख्याध्यापक आणि समस्त शिक्षक वृंद, त्यामुळे गणित चुकण्याची गरज नाही. आज ज्यांनी सगळ्यांना गणित शिकवले ते इथे विराजमान आहे. मजा आहे. वा वा, नाव खूप चांगलं आहे तुमचं बरं का, कापसे. आता थोडंसं वाढतंय प्रकरण, तुम्ही कापूस शब्द वापरल्यामुळे. मी काही ठोकाटाकी नाही. संत चरित्राला कापसाच्या फुलाची उपमा दिली, नाही तर एकाही वाङ्मयात कापसाचं फूल वापरलं नाही. कमळाचं वापरलं, अलिप्त कमळ, जळी जैसे, गुलाबाचे, झेंडूचे, बाकीचे सगळे फुलं वापरले राजू नाना. पण कापसाचं फूल, आता तुमच्या आडनावून सांगतो पहा, कापसाचं फूल फक्त तुलसीदासजींनी वापरलं. कापसाचं फूल म्हणजे संताचं जीवन. कारण अनेक तंतूचं एकत्रीकरण त्याला म्हणतात कापूस. तसं अनेक सद्गुणाचं एकत्रीकरण त्याला म्हणतात संत. कापसाचं फूल काय करतं? दुसऱ्याची लज्जा रक्षण करण्याचं काम करतं. बारीक तुम्ही उत्तर शोधा, कापसाच्या फुलाचं काम काय आहे? अरे स्वतः उघडं होतं, दुसऱ्याची लाज राखतं. त्याच्यात सरकी असते ना, सरकी. कापूस काढून कापूस काढून कापूस काढून ती बिचारी उघडी होते आणि समाजाची लाज राखते, त्याला म्हणतात कापूस. विठ्ठल बरं का कापसे सर, जमला आता. एका आचमणे, इथून वाढलं, मी मुद्द्यावर आहे. समुद्र लक्ष्मीचा बाप. मी बाजूला कुठं गेलो तुम्ही अजिबात डोकं चालू नका. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे आणि तो समुद्र एका वंजईत पिऊन टाकणारा अगस्ती ब्राह्मण आहे. जववरी तववरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. आणि म्हणून एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशी, लक्ष्मीचा भाऊ कोण? चंद्र. त्याला शाप दिला तो भृगु ब्राह्मणाने. माझ्या मिस्टरच ना, बरं जाऊ द्या, माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. शाप दिला बृहस्पतीने. थोडंसं मागं पुढे झालं. एका आचमणे अगस्त्य मुनी माझा पिता शोषिला, माझा बाप चंद्र तो समुद्र प्राशन केला अगस्तीने. माझा भाऊ चंद्र, त्याला शाप दिला बृहस्पतीने. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणजे लक्ष्मी न सरस्वती एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. सरस्वती म्हणजे विद्वत्ता, लक्ष्मी म्हणजे वैभव. जेवढे प्रवचनाला येणार तेवढे दररोज जेवून जाणार.
हे वैभव नाथबाबांचं. पुन्हा एक शब्द लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या वेळेला एक संत होते अंबाजोगाईला, त्यांचं नाव होतं दासोपंत. अंबाजोगाईचे. बरं, त्यांचाही अधिकार महान होता. दासोपंतांची करमणूक करण्यासाठी सोंगट्या खेळायला स्वतः भगवान यायचे. एक दिवस दासोपंताची करमणूक सोंगट्या खेळतात भगवान, आणि अचानक एकनाथ महाराज अंबाजोगाईला वाड्यात आल्याची चाहूल लागली. देव अंतर्धान पावले. दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा संत आल्याबरोबर दर्शन न देता का गेला? हा दर्शन देण्याच्या लायकीचा बाबा नसावा. दासोपंता समज. आणि मग गुळ पाणी वगैरे, तेव्हा चहा नव्हता, गुळ पाणी, पारमार्थिक चर्चा झाल्या. बरं, येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत सोडायला दासोपंत आले. नाथ महाराज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला या वाड्यावर येऊ म्हणाले. असे काही दिवस गेले आणि एक दिवस दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आले असल्यामुळे विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. ते उदास काऊन बसतं रे? काय फार संकट आहे का? मग इकडे ये, इकडे ये, असं बाजूला या, असं इकडे बस ना. नाही नाही, ते हसणार नाही ते कधी, मला माहिती आहे. असं इकडे बसलं चालेल ना? काय असं इकडे फार उदास असे 2-4 असल्यावर तर कोणताही महाराज जाणार आहे वादळसर. कारण ते VIP तेच दिसते ना मला उदास. सरकून घ्या पुढं. प्रसन्न पाहिजे थोडं. फार संकट सगळ्या जगाचं आल्यासारखंच नाही. विठ्ठल विठ्ठल पैठणला आला म्हणजे या वाड्यावर विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा बाबा, बाबा पुढे जा, बाबा पुढे जा. असं करता करता नाथांच्या वाड्यात आले आणि द्वारात बघितलं. दासोपंत चकित झाले. का? दत्त आहे ते तसं काय ना, पाठही आहे, उगाच स्पर्श करून जातो. आहे प्रमाण योग्य आहे, पण थोडं आता बरोबर म्हणजे आता 1.25 तास आहे म्हणून हे सगळे अभंग मोठा आहे. मग हे थोडंसं ते सगळे आता पाठ झालं महाराष्ट्राला. प्रत्येक महाराज ते घेतच प्रमाण. चकित झाले. देवा तुम्ही बोट ठेवलं, हळू बोला. का? मालकाचं प्रवचन चालू आहे. कोण मालक? एकनाथ महाराज. आणि तुम्ही ड्रेसवरून ओळखता नाही का तुम्हाला? मी चोपदार आहे. त्या दिवशी वाटलं होतं देवा की हा दर्शन देण्याच्या लायकीचा महाराज नसेल म्हणून तुम्ही निघून गेला. असं कोणाला कमी लेखू नाही दासोपंत. अरे या मालकाची परवानगी न घेता तुझ्याकडे आलो होतो आणि मालक आल्याची चाहूल लागल्यावर घाबरलो. मालक रागावतील म्हणून निघून आलो. एवढं लक्षात घ्या. सर्व जगाचा नाथ आहे, त्याला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथाला एक नाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. असे थोर संत एकनाथ महाराज यांचा अभंगन ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्त्व प्रतिपादन करणारा. आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या 4 गोष्टी सर्वांना पाठ आहे. जनावराला सुद्धा हे लागू आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व यवनीसी समसमान. त्याच्यात एकच घटक आहे, त्याची गरजही नाही, त्याची आवडही नाही, बरं का. पण 3 आहे राजू नाना, त्याची गरज आणि आवड आहे. आहार, निद्रा, मैथुन. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. गरज म्हणजे जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागतं. त्या प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. जेवणामध्ये फरक आहे, पण जीव जन्मालाच आला नाही जो जेवण करीत नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिर सांडून रक्ता, गोचिड, झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस, चारा, मुक्ता, फळे, मालाची पेटे वाहताती, उंटे तयासी तो काटे, भक्षावया, सुकरासी, विष्टा, माणे सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी, स्वानासी भोजन दिले, पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. येऊन कळलं ना तुम्हाला? जेवण वेगवेगळे आहे. जेवण करीत नाही असा जीव जन्माला आला नाही. म्हणजे आहाराची गरजही आहे, नुसती गरज नाही, आवड आहे. थोडं मीठ कमी होऊ द्या तर लाल डोळे करतं.
चवी चवी घेऊ घास. म्हणजे आवडही आहे, गरजही आहे आहाराची. निद्रेची गरजही आहे, आवडही आहे. किमान शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी 6 ते 7 तास झोप झालीच पाहिजे, म्हणजे गरज आहे. आवडही आहे. कधी जन्मात जे कीर्तनाला आलं नाही राजू नाना ते ओळखू येतं. इतकं उदास असतं आणि ते म्हणतं काय करावं, काय राजू नाना घेऊन आले, आता जाताही येत नाही बसणंही होत नाही. फार त्याचा चेहरा पहा. आणि जर खांबाचा